आज ऑर्डर्स तर भरपूर आहे, पण त्याआधी आपण मांडे खाण्यापासून सुरुवात करू. आता हे पुरणाचे मांडे घरून आलेले आहे आणि बघूया घरून काय काय आलं आहे ते. हे चिंचा, ह्या चिंचा विकत घेऊन त्याला फोडून त्याला मीठ लावून ह्या सगळ्या गोष्टी घरून आलेल्या असतात माझ्या. चकलीचा स्टॉक आलेला आहे, त्यानंतर चिप्स आलेले आहेत. लास्ट टाईम जो स्टॉक आला होता मार्चमध्ये तो पूर्ण सोल्ड आउट होता. आता पहा हा न्यू परत फ्रेश स्टॉक मागवला आहे आणि आपल्या घरी छान टेरेस आहे, तिथे पूर्ण पदार्थ ते वाळवणी पदार्थ बनतात, वाळवल्या जातात आणि मग पुण्याला येतात. मला असे प्रश्न प्लीज विचारू नका की पुण्यात कुठे वाळवतात हे वाळवण. इथे ऊन मलाच ऊन मिळत नाही, तर त्या पापड्यांना आणि कुरड्यांना कुठून ऊन मिळणार ना. तर ही बघा गव्हाची काय म्हणतात त्याला, खारवडी. तर हे सगळ्या काही गोष्टी तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे पातेलं खूप बायका नावं ठेवतात ना, ॲल्युमिनियम नका वापरू. तर ठीक आहे बाबांनो, ते बंद केले. एक 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 आणते, घरी भरपूर पडलेले आहे पितळी भांडे. आता एक एक आणते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवते. पण कुरडई पण बघू शकता, छान गव्हाच्या चिकाची आहे. आणि गव्हाचं चिक मी इथे देऊ नाही शकत, त्याचं कारण हे आहे की आपल्या नाशिकला बनलं जातं हे. आता तिथून इथे चिक कधी येणार, तुम्हाला कधी डिलिव्हर करणार ना, म्हणून मी ते प्रोव्हाइड नाही करू शकत. आणि आज तसेच करंजी, परत लाडू, बरंचसं काही काय ऑर्डर होतं, तर त्याची तयारी करायला लागली. बायका म्हणता करंजीचे रेट तुमचे खूप आहे. आता करंजीचा रेट तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, 850 रुपये आहे. साजूक तुपात तळल्या जाते आणि असं बाहेरचं कुठलंच खोबऱ्याचं डायरेक्ट कीस वापरत नाही. प्युअर खोबरं मागवून ऑर्डर करून फार त्याला दळून वगैरे रेडी करते. खोबऱ्याचे रेट तुम्हाला माहिती आहे, तुपाचे रेट माहिती आहे. परत माझा 1 ते 1.5 तास त्यात जातो बनवणं, तळणं, या सगळ्या गोष्टीची काहीच कॉस्ट नसेल का बरं. असो, ज्याला पटलं तो समजून घेईल मला, नाही का. संध्याकाळी 40 वडे होते, परत ते झाले. संध्याकाळच्या ऑर्डरची तयारी केली, वडे बनवले. आता एक शॉर्टकट टिप काय आहे की आता वडे बनवायचे 40 ना, ते एक एक गोळा करून तळण्यापेक्षा हे असे छान मोजून गोळे केले तर सोपी पडतं. ते झालं तर आता सगळे पापड, कुरडई वगैरे सगळे तळून बघायचे होते, खायचे होते. मुलांना पण द्यायचे होते संध्याकाळच्या 4-5 वाजता ना. मग हे बनवून बघितले, खूप छान टेस्ट आहे. तुम्ही पण ट्राय करू शकता, ऑर्डर करू शकता, आहेत अवेलेबल. संध्याकाळी परत घाई झाली. 20 प्लेट भेळ आणि ड्रायफ्रूटचा लाडू असं एक कॉम्बिनेशन किटी पार्टीची ऑर्डर होती. आम्ही आमचं काम करत होतो, मिस्टरांना म्हटलं शूट घ्या, तर त्यांनी नेमकं तेच मिस करून टाकलं. तर हे एक ऑर्डर होती संध्याकाळची, बिर्याणीची पण. आजच्या ऑर्डर समाप्त.